तर जे महाराष्ट्र भावानो आज एळमस असल्यामुळे आम्ही आत्याच्या शेताकडे गेलो आणि आपल्या शेताला फक्त निवड दाखवून आलो, कारण आपल्या घरातलं कोण शेताकडे गेलंच नाही. त्यामुळे आम्ही फक्त निवड दाखवून आलो. घरात तर जेवलोच होतो पण अजून इथं खाल्लो आणि इथले खीरचा भजीचा बुकाच पडून टाकलो, कारण आपल्याला खीर लय आवडते. जेवण वगैरे करून झाल्यानंतर नाही आवचिंदी आलते. ह्याने आल्याबरोबरच आम्हाला खवळायला चालू केली, पण हिने वसंतला जास्त खवळते कारण वसंत सगळ्याला चिडत फिरते. नंतर आम्ही सगळेजण लक्ष्मीच्या पाया पडायला आलो आणि इथे निवड पण दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळेजण लक्ष्मीकडे आलो. पण हे एकटाच माग राहिलं होतं. नंतर नाही दोघं झाडाखाली बसले होते, त्यामुळे आम्ही पण तिथे जाऊन बसलो आणि इथे बसून पण काय करमत नव्हतं. त्यामुळे आम्ही लुडो खेळत बसलो. लुडो वगैरे खेळून आम्ही घराकडे चाललो. पहिले तर घराकडून कपडे बदललो आणि आलो विक्रमभाईपाशी. हिने मला अचानक बघून भिलच होतं, कारण हिने एकदम गार झोपीत होतं. उठले हिने कामालाच लागलं. संध्याकाळ झाली पण हिने अजून नारळ फोडलं नव्हतं, कारण हिचं डोकं थोडं उलट फिरतंय. त्यामुळे हिने आता नारळ फोडला आलंय. निवेद वगैरे दाखवून दादा नारळ फोडत होतं, पण तेवढ्यात नारळामध्ये पाणी होतं, त्यामुळे पाणी प्यायला दिलं. आणि आपल्याला काही एक देऊळ नाही लय देऊळ आहे, त्यामुळे आम्ही सामगामाता मंदिरकडे आलो. जिकडे बघेल तिकडे तांडा देऊळ दिसते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटू मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.